सुंदर तुम्ही देखना पुतळा माझ्या बाबांचा बनवला. मुंडे साहेबांच्या त्या पुतळ्याचा हात पकडून पुढे ओढले होते. आता मी कसं सांगू तुम्हाला की मला काय वाटतंय या दिवशी. माझ्या जीवनामध्ये मुंडे साहेबांच्या जाण्यानंतर त्यांच्या अंतिम संस्काराच्या दिवशी मी शपथ खाली होती की गोपीनाथ मुंडे हे नाव मी जगाला कधीही विसरू देणार नाही. आणि ही शपथ मी पदावर असेल नसेल, मी मंत्री असेल नसेल, मी आमदार असेल नसेल, मी या जीवनात असेल नसेल, तरी ही शपथ पूर्ण करणारी मुलगी म्हणून माझं नाव घेतलं जाईल एवढीच साधी माझी इच्छा आहे. या देशामध्ये मोठे मोठे नेते झाले, प्रधानमंत्र्यापर्यंत झाले, स्वतः प्रधानमंत्री झाले, पण आपल्या वडिलांचं स्मारक बांधणारी मुलगी झाली नाही. पण मी ते बांधलं. गोविंदांना माहिती आपण किती तेव्हा चळवळ केली होती. 1 मिनिट गोपीनाथ गडासाठी ऊस तोडणाऱ्या माणसांनी, बाळाकोळीच्या या गरीब माणसांनी प्रत्येकाने एकाच विटेचा पैसा दिला, एकाच विटेचा, आणि भव्य गोपीनाथ गड उभा राहिला. पण ते स्मारक बांधण्याचं खरं कारण काय होतं? या स्मारकावर नतमस्तक होणारा, मुंडे साहेबांवर प्रेम करणारा माणूस, त्याला जायला ते ठिकाण आहे हक्काचं. त्याची मालक पंकजा मुंडे नाही, त्याची बालक मुंडे परिवारातला कोणी प्रीतम मुंडे नाही, यशस्वी मुंडे नाही, धनंजय मुंडे नाही, कोण नाही आहे. त्या स्मारकाचे मालक तुम्ही. 1 करोड रुपये मी ना सरकारचा घेतला ना कुणाचा घेतला, तुमच्या घामाच्या एका विटेतून प्रत्येकाची एक वीट निर्माण करून ते स्मारक झालं.